किल्ले सामानगड सह्याद्रीच्या कुशीत दडलेला मराठ्यांचा एक असा अभेद्य आणि रहस्यमय गड ज्याच्या मजबूत तटबंदीने आणि पाषाणाने कित्येक युद्ध बचावली. आज आपण याच गडाचा थरारक इतिहास आणि इथली गुप्त गुपितं एक्सप्लोअर करणार आहोत. पण सामानगडापर्यंत येण्याची सुरुवात झाली ती थेट 450 किलोमीटर लांबून, अर्थातच आपल्या लाडक्या मुंबईतून. मुंबईजवळ पुणे, नाशिक, ठाणे आणि रायगड या विविध जिल्ह्यांमधील बहुतांश गड हे बघून झाले होते. मग म्हणलं तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गड किल्ल्यांची भ्रमंती करून येऊ. मग काय, बनवला प्लॅन आणि निघालो कोल्हापूरच्या दिशेने. तसं तर हा प्रवास मुंबई ते पुणे आणि पुणे ते कोल्हापूर असा सुरू झाला. CSMT स्थानकावरून मुंबई ते चेन्नई एक्सप्रेस ही ट्रेन पकडून थेट येऊन पोचलो पुण्यामध्ये. तर मित्रांनो, आपण मुंबई ते पुणे असा प्रवास करून आता पुण्यामध्ये आलो आहे आणि आपली भेट झाली RJ दादा. हो चला. तर ही आपली बाईक. आता आपण बाईकने जाणार आहे थेट कोल्हापूरला. आता खरा प्रवास सुरू होतो इथून. सगळ्यात महत्त्वाचं दाखव नाही पुण्याचं ट्रॅफिक. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्याचं ट्रॅफिक. RJ दादांनी आपली बॅग बसवलेली आहे. तुम्ही बघू शकता बोजा किती आमच्या बॅगवर, बोजा लगेच. हा, साहित्य आपण गाडीच्या मागे टाकलंय. बघा बाईकच्या मागे कोणतरी म्हणेल गटले घेऊन चाललेत, दळण नाही आपलं धान्य घेऊन चाललेत ट्रिपवर. पण ह्याच्यामध्ये आमच्या दोघांच्या बॅगा आहेत, ड्रोन वगैरे सगळं आपलं आहे. त्यामुळे आम्ही ही प्लास्टिकची पिशवी लावले. एवढं स्ट्रगल असतं, स्ट्रगल एका रीलसाठी. गणपती बाप्पा मोरया म्हणत कोल्हापूरकडे प्रवासाला सुरुवात केली. बाईकवरून पहिल्यांदाच इतक्या लांबचा प्रवास करत होतो. खूप कंटाळा देखील आला होता. पण पुढे एका कारच्या मागे दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ही वाक्य वाचली आणि मन अगदी भरून आलं. सुप्रभात मित्रांनो. तर आपल्या कोल्हापूर सिरीजची पहिला पॉईंट, अर्थात आपल्या सिरीजची सुरुवात ही अशा एका सुंदर ठिकाणाहून होते. ते सुंदर ठिकाण म्हणजे कोल्हापूरपासून काही अंतर मागे आहे. हे बघा, गणपती बाप्पा मोरया. ट्रिपची सुरुवात गणपती बाप्पांच्या दर्शनाने. बघू शकता मूर्ती किती सुंदर आहे बाप्पांची. चिन्मय गणाधीश हे या ठिकाणाचं नाव आहे. तर चला तुम्हाला बाप्पांच्या मूर्तीचे ड्रोन शॉट दाखवतो. बाप्पांचं दर्शन घेऊन पुढे सामानगडाच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली आणि येऊन पोचलो गडिंग्लज शहरामध्ये. सामानगडाला भेट देण्यासाठी कोल्हापूर, गडिंग्लज, भडगाव, चिंचेवाडी ते सामानगड असा प्रवास करावा लागतो. चिंचेवाडी हे सामानगडाच्या पायथ्यालगतचे गाव. गावातून हा जाणारा डांबरी रस्ता थेट आपल्याला सामानगडाच्या पठारावर नेऊन सोडतो. जय शिवराय मित्रांनो. तर मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास करून आपण आता सामानगडावर पोचलो आहे. आपल्या कोल्हापूर दौरा या सिरीजचा पहिला गड, पहिला ट्रेक दुर्ग सामानगड. तुम्ही माझ्या मागे बघू शकताय आपली बाईक आहे आणि किल्ले सामानगड त्याचा एक रूट बोर्ड दाखवला आहे. ही वाट खालून येते गडाच्या. गडिंग्लजवरून भडगाव मार्गाचा आपण आलो ह्या वाटेने आणि इकडे ही वाट चालली सामानगडावर. खरं तर हे सामानगडाचंच पठार आहे. इकडे पुढे सामानगडाची कमान आहे, अर्थात महादरवाजा आहे. आणि ही वाट चालले हलकर्णी या गावाकडे. तर चला बघू सामानगड, गडाचं सौंदर्य. डांबरी रस्त्याने पुढे आल्यावर गडाची भव्य अशी तटबंदी आपल्या नजरेस येते. तटबंदीच्या बाजूलाच गडावर प्रवेश करताना कमान लागते. गडामध्ये प्रवेश करताच उजव्या बाजूला महादरवाजाकडे जाणारी तर डाव्या बाजूला झेंडा बुरुजाकडे जाणारी वाट आपल्याला बघायला मिळते. पण आपला मोर्चा आपण सरळ भवानी मातेच्या मंदिराच्या दिशेने वळवायचा.
गडामध्ये प्रवेश केल्यानंतर आपली जी बाईक आहे ती इथे भवानी मातेच्या मंदिरासमोर पार्क केले आणि इथे आपली बाईक झाडाखाली पार्क करून आपण गडफेरीला सुरुवात करायची. तर समोर आपल्या आहे अंबाबाईचं मंदिर. चला मंदिरात जाऊया आणि अंबाबाईचं दर्शन घेऊ. भवानी मातेचं दर्शन घेऊनच मंदिराच्या एक्झॅक्ट समोर आपल्याला इथे समोरच 7 कमान विहीर अर्थात हनुमान विहीर या नावाने ही विहीर ओळखली जाते. ती आपल्याला नजरेसमोर येते. त्याच्याच बाजूला एक साखर विहीर आहे. गडावर अनेक वास्तू या बघण्याजोग्या आहेत. त्यापैकी एक वास्तू म्हणजे 7 कमान विहीर. या विहिरीमध्ये उतरण्यासाठी पायऱ्या असून पायरीवर 7 कमानी आहेत, म्हणूनच या विहिरीला 7 कमान विहीर असे म्हणतात. शिवाय या विहिरीमध्ये एक भुयार देखील आहे, परंतु विहीर पाण्याने भरले असल्याकारणाने आपल्याला खाली जाता येत नाही. 7 कमान विहीर बघून झाल्यानंतर आपण आपला मोर्चा साखर विहिरीकडे वळवायचा. गडाच्या तट बांधणीसाठी कातळातून दगड काढून झाल्यानंतर पाण्याच्या सोयीसाठी विहिरी बांधल्या गेल्या. सामानगड हा कोल्हापूर शहरापासून 80 किलोमीटर अंतरावर आग्नेय दिशेला सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेला दुर्ग आहे. या गडाची उंची समुद्रसपाटीपासून 2972 फूट इतकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इतर गडांप्रमाणेच सामानगडाच्या बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांना जाते. राजा भोज यांनी 12व्या शतकात या किल्ल्याची बांधणी केली. सन 1667 मध्ये शिवरायांनी हा गड जिंकून घेतला. या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर आसामी व दक्षिण सुब्याचे प्रमुख सुरनीस अण्णाजी दत्तो यांच्याकडे होती. अण्णाजी दत्तो प्रभुनीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बांधणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सध्या काळात वन विभागाने गडावर रस्त्याची बांधणी केल्या असल्याने आपण संपूर्ण गडावर बाईकने किंवा कारने फिरू शकतो. 7 कमान विहीर बघून झाल्यानंतर आपण आपला मोर्चा सोंडी बुरुजाकडे वळवायचा. साखर विहिरीसमोरील हा डांबरी रस्ता थेट आपल्याला सोंडी बुरुजाकडे घेऊन जातो. सोंडी बुरुज गडाच्या पूर्व दिशेच्या संरक्षणासाठी आणि टेहाळणीसाठी हा एक महत्त्वाचा बुरुज आहे. सोंडी बुरुजासमोर एक टेकडी आहे. या टेकडीला मुघल टेकडी असे म्हणतात. ती टेकडी मुघल सैन्याने गडावर हल्ला करण्यासाठी श्रमदानातून उभारली आहे अशी आख्यायिका स्थानिक लोकात आहे. सोंडी बुरुज पाहून झाल्यानंतर आपण पुन्हा भवानी मातेच्या मंदिराजवळ यायचे. मंदिराच्या शेजारीच आपल्याला दारुगोळा कोठाराची वास्तू बघायला मिळते. या कोठाराच्या मागच्या बाजूला आपल्याला एक छोटेखानी शिवमंदिर दिसून येते. काळाच्या ओघात मंदिर पूर्णपणे नष्ट झालेले दिसून येते. मंदिरामध्ये आपल्याला एक जुनी शिवपिंड आणि छोटी श्री नंदींची मूर्ती दिसून येते. महादेवांचे दर्शन घेऊन आपण त्याच वाटेने पुढे आल्यावर येऊन पोहोचतो वेताळ बुरुजावर. गडाच्या उत्तरेला असणारा हा बुरुज अजूनही अतिशय भक्कम आणि मोठा आहे. वेढात मराठे वीर दौडले सात असे शिवशाहीचे सरनोबत प्रतापराव कुडतोजी गुजर नेसरीच्या खिंडीत बलोल खानावर 6 मावळ्यानिशी तुटून पडले. त्याआधी त्यांचा तळ याच गडावर होता. विशाळगड, पन्हाळा, बुदरगड, रांगणा इत्यादी लढाऊ किल्ल्यांच्या बेचक्यात अगदी मधोमध या किल्ल्याचे स्थान असल्याने रसद पुरवठ्याच्या दृष्टीने या किल्ल्याचे महत्त्व फार आहे. कदाचित यावरूनच या किल्ल्यास सामानगड हे नाव पडले असावे. सन 1688 मध्ये सामानगड मोगलांनी जिंकून घेतला. त्यानंतर सन 1701 पूर्वी हा गड पुन्हा मराठ्यांकडे आला. शहाजादा बेदार बख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व शहामीर यास किल्लेदार नेमले. पुढे सन 1704 मध्ये मराठ्यांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. यानंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. सामानगडाला जसा शिवकालीन इतिहास आहे तसा ब्रिटिशकालीनही आहे. सन 1844 मध्ये सामानगडाने इंग्रजांविरुद्ध प्रथम बंडाचे निशाण फडकवले. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली. या बंडात 350 गडकरी, 10 तोफा, 100 बंदूक बारदार व 200 सैनिक होते. या शिबंदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले
परंतु शेवटी 13 ऑक्टोबर 1844 रोजी गड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली. भवानी मंदिरापासून 1-2 मिनिटाचं अंतर चालत येऊन आपण समोर येऊन पोचतोय महादरवाजाजवळ. आता आपण पोचलोय महादरवाजा प्रवेशद्वारामध्ये. तेच बाजूला देवडी आहे पहारेकरांची आणि ही कमान महादरवाजाची चौकट. खाली देखील आपल्याला इथे पायऱ्यांचे अवशेष दिसत आहेत. गडाचा महादरवाजा बघून झाल्यानंतर आपण पुन्हा भवानी मातेच्या मंदिरा शेजारी यायचे. बाजूलाच एक उद्यान आहे. त्या उद्यानाच्या मागच्या बाजूला एक अंधार कोठडी नावाची एक कोठडी आहे. या कोठडीमध्ये पूर्वी कैद्यांना कैद करून ठेवले जात असे. या कोठडीमध्ये सूर्याची किरण देखील जात नाही, म्हणूनच या कोठडीला अंधार कोठडी असे म्हणतात. पण सध्या काळात कोठडीमध्ये पूर्णतः पाणी भरले असल्याकारणाने आपल्याला कोठडीच्या तळाशी जाता येत नाही. अंधार कोठडी बघून झाल्यानंतर आपण येऊन पोचतो झेंडा बुरुजावर आणि इथेच आपली गड फेरी पूर्ण होते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मी दुर्गा यात्री या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन ऐतिहासिक ठिकाणी. तुर्तास रामकृष्ण हरी. धन्यवाद.